सारथी संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना त्याही पूर्ण सुरू करतात म्हणून त्यांनी सांगितलंय. त्याच्या सूचना काढतात आम्ही. फक्त तुम्ही हो म्हणा या ड्राफ्टवर असं म्हणणं आहे. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे जे विषय आहेत ना त्याच्यात व्याज परताव्यासाठी किती तरतूद करतोय असंही आता ते सूचना काढतील. आपण त्यांना हो म्हणल्याशिवाय ते मध्ये सकाळपासून आम्हाला तुमच्यामुळे सूचना काढता येणार. तुम्ही हो म्हणले का आम्ही काढतो असं म्हणणे. आता असे 13-14 मुद्दे आहेत. पाटील हा एमआयडीसी ठराव केला त्यांनी घेण्याबद्दलचा औद्योगिक विकास महामंडळ आणि म्हणजे बलिदान गेलेलं कुटुंबाचा जी आर काढलाय का ठराव आहे. ठराव आहे एमआयडीसी ठराव काढणार बोर्ड आहे ठरावचं बोर्ड आहे झालं ते. समजा ते एमआयडीसीचं बलिदान गेलेलं कुटुंबाचा ठराव केलाय त्यांनी. मग आता पोराव हे आता जे अभ्यासक हो म्हणले पण ते आपल्यात बी आपण काय गरीबातले का आपण कशाला हा म्हणतो कशाला नाही म्हणतो. खरं सांगतो तुम्ही मी सारखेच पण अभ्यासकांना विचारून हे केलंय. सरकारचं असं म्हणणं आहे की ह्या ज्या मागण्या तुम्हाला आता वाचून दिल्या ध्यान राहिल्या सगळ्याच्या. तर मग ते म्हणले आता याच्यावरती सूचना आधीच काढत होता आणि काढायचं सांगायचं आपली मान्यता आता ते काढल्याशिवाय तरी कसं मिळणार घेतलं ना आता आत्महत्येमध्ये आपण एक प्रताप सरनाईकला लेटर दिलं होतं ते एखादी मुलगा आहे वारलेला आणि मुलगी आहे तिचं लग्न झालं तर ते कन्सिडर करून घ्यायचं. पत्र दिलंय त्यांना पण उपसमितीकडे देऊ वेगळा विषय आपण काय करू याला सेपरेट देऊ स्वतंत्र ते त्यांच्याकडे देऊन ते आपण करून घेऊ. काय एखाद्याच्या कुटुंबात काय झालंय की मुलगा वारला मुलगी एकच आहे तर मुलगी एकच आहे. मग त्या मुलीला देत नाहीये तिचं लग्न झालं पुतण्याला देत नाहीत लग्न झाल्यामुळे. त्यांचं म्हणणं आहे मग तिला जरी दिलं तरी ती आम्हाला संपली पोरगता नाहीये त्याला सांभाळायला कोण. पुतण्याला द्यावा तर पुतण्याचा काय भरोसा आहे संभळीनच म्हणून पण पुरीला द्यावा. आणि काय काय ठिकाणी असं म्हणणं आहे की पुतण्याला द्या आमचं एकत्र कुटुंब आहे आम्हाला मुलगा नाहीये आता होता तो वारला आरक्षणासाठी. मला वाटतं सर्व कुटुंब आहे आम्हाला मुलगा नाहीये आता होता तो वारला आरक्षणासाठी. मला वाटतं सरकारने ती विशेष बाब करायला हरकत नाही तेवढ्या पुरते. मग याच्या सूचना काढायला लावायचे का पोरं सगळे म्हणजे सगळ्या सूचना निघल्याशिवाय तर काम कसं होईल मग पुढं. हा नाही अभ्यासकाचं पण हे सूचना लवकर निघून द्या. सगळ्या म्हणजे सूचना म्हणजे आदेश सरकारनं दिले की हे काम लगेच लागू होते. ठीक आहे मराठा ऑलरेडी तो प्रस्ताव आता गेलेला आहे. फक्त एक मी महिना काय जास्त बघितला तो 1500 होईल पण महिना मुद्दा मी वाढून घेतला होती म्हणजे 1500 झाला नाही. मग ते म्हणून मी एक सेपर साईडला महिना म्हटलं आपल्याला पाहिजे. हा मी असं बैठक मग बोललो. आता महामंडळ असं होतं पद निर्माण करण्यापासून एक महत्वाचा मुद्दा राहिला. महामंडळ असं होतं की सातारा संस्थांचा गॅजेटियरचा जी आर मला लगेच पाहिजे असं माझं म्हणणं होतं. माझं म्हणणं होतं पण त्यात म्हणणं काय आलं त्यांचं आपण जर हे घाई गडबडीत काढला बघा डाव पण असू शकतो आणि नसू शकतो. सरकारचा दोन्ही ग्राह्य धरू आपण असू शकतो नसू शकतो दोन्ही पण ग्राह्य धरू. त्यांचं म्हणणं आहे आम्ही विचारपूर्वक अभ्यास न करता जर ते काढलं तर ते कोर्टात चॅलेंज होईल असं त्यांचं म्हणणं आहे. 70-80 वर्ष तर विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यावर काही नव्हतंच असू घ्या देत. मला असं वाटतं ते एक महिना वेळ वाटतं तर आपण हा म्हणावं का हा म्हणावं हे सांगतो. चॅलेंज झालं तर ते म्हणते तुम्हाला म्हणलं होता महिनाभर थांबा म्हणजे चाबऱ्या जाऊन असते सरकार म्हणलं होता महिनाभर थांबा तिथून आपल्या गांडीत लाकूड उठून पुन्हा त्याच्यापेक्षा ते महिनाभर थांबा म्हणतात ना कायदेशीर अडचण येऊ नये म्हणून. आणि थांबा महिनाभर हे पश्चिम महाराष्ट्रातल्या अभ्यासक पण म्हणते अभ्यासक आहेत माग ते बोलून घेतले होते खरंय का बरोबर. कारण त्यांचंही म्हणणं आहे राहू द्या एक महिन्याच्या आत काढतो असं 70-80 वर्ष नव्हतंच ना. आपण एक दिवस भाजून घेतलं म्हणून हे महिन्यावर आले. हे देतच नव्हते हे देत नव्हते काही नाही येत नव्हतं येऊ. आपण दिवसभर भाजून घेतलं म्हणून त्यांच्या डोक्यात आलं मुंबईला येणार आहे. त्यांच्या डोक्यात आला होता 4-5 दिवसात मुंबईकडे निघणार नाही. आम्ही खरंच आमच्या डाव नाही कळून तुम्ही कळून देत नाहीत ना डाव. तुम्ही म्हणजे सगळे काय करायचं कोणा तुम्ही कळून देत नाही. मी मग आंदोलन 60% होतो मुंबईचं आम्ही कळून दिलं नाही. कसं आहे आमचा 4था टप्पा होता. आमच्या जर म्हातारे माणसं सगळे आले असतील मुंबईत तुमच्या टायरला बसले असतील धरून गाडीच्या टायरला परिधान कसं म्हातारा गोट्या धरी आणत नसतं टायर धरून बसतो. एवढा का म्हातारा बसला असता तुमची टप्पा नाही गाडी बसून इकडे तिकडे जायची. आमच्या टप्प्यात आंदोलन होतं पण ते तुम्ही ओळखलं ताबडतोब सन्मान केला समाजाचा बरं झालं. मला वाटतं आता मी सकाळपासून तेच लावून धरले